बटाटे घेतलेले आहेत. आता आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज. तर बटाटे सोलायचं काम चालू आहे. बाहेरचे फ्रेंच फ्राईज खाणं बंद करा. आता मी तुम्हाला घरचे जबरदस्त फ्राईज दाखवणार आहे बनवून व्हिडिओ. तर आता तुम्ही पुढे व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला समजेल. बटाटे पण घेतलेले आहे आणि त्याची साल काढायचं काम चालू आहे. आता हॉटेलसारखेच फ्रेंच फ्राईज आपण घरीच बनवणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. बटाटे आपण सोलून घेत आहोत. आपली व्हिडिओ पुढे खूप छान बनणार आहे. दोन साईडनी कापून घ्या बटाटे, म्हणजे त्याला सरळ सरळ स्टिक बनतील. तर आपण फ्रेंच फ्राईड बनवत आहोत. बटाट्याचे आपण उभे काप करून घेतलेले आहे. बटाटे स्टिक. फ्रेंच फ्राईज म्हणजे बटाट्यापासून बनवलेला एक खूप लोकप्रिय स्नॅक आहे. जगभरात तो खूप आवडीने खाल्ला जातो. तर छोट्या मुलांनाही खूप आवडतो, मोठ्यांनाही खूप आवडतो. तर आमच्या घरामध्ये बर्थडे होता, त्या दिवशी आम्ही हॉटेलमध्ये गेलेलो. तर माझा नातू आहे, त्याने फ्रेंच फ्राईड स्टिक घेतलेल्या आणि तेच खात होता तो. तर नंतर मग माझ्या लक्षात आलं की आपण घरी पण बनवू शकतो. तर मी एक प्रयत्न केलेला आहे. बटाटे भरपूर आहेत. 16 किलो बटाटे आहेत. तर 16 किलोचं फ्रेंच फ्राईज आपण बनवत आहोत. बटाटे सगळे सोलून घेतले. नंतर त्याचे कापू केलेले आहे, स्टिक केलेले आहेत अशा उभ्या उभ्या. सगळे कापून झाल्यावरती आपण पाण्यामध्ये टाकलेले आहे. त्याच्यामध्ये तुरटी फिरवून घेतलेली आहे, जेणेकरून त्याचा चिकटपणा असतो, स्टार्च, ते निघून जाईल. आता आपण हे रात्रभर पाण्यामध्ये ठेवणार आहोत. तर तुम्ही कधी बनवलेले आहेत का ते कमेंटमध्ये सांगा. मुलांना खूप आवडतो हा पदार्थ आणि थोड्याच वेळात बनणार आहे. तर आपण फ्रोझन बनवणार आहोत. फ्रोझन फ्रेंच फ्राईज असं बनवणार आहोत. फ्रोझन म्हणजे टिकवणारा पदार्थ बनवणार आहोत. तर प्रयत्न हाच आहे की तोच खूप चांगला बनेल आणि आपण जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊन त्याचा उपयोग करू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेला बटाटे घ्या, त्याची साल काढा, कापा, मग ते तळा, मग ते एवढा हे करण्यापेक्षा आपण आत्ताच म्हणजे करवून साठवून ठेवणार आहोत फ्रीजरमध्ये. तर आपण फ्रोझन फ्रेंच फ्राईज बनवत आहोत. तर नवीन पद्धतीनेच बनवणार आहोत. पदार्थ पण नवीन आहे आपल्यासाठी आणि आपल्या मुलांना, आपल्याला पण चांगला आहे. वयस्कर माणसांना पण चांगला आहे. आणि मेन म्हणजे उपवास असला तर उपवासाच्या दिवशी पण आपल्याला म्हणजे खिचडी वगैरे पटकन लागत असेल आपल्याला खाण्यासाठी, तर हा आपण तेलामध्ये तळून खाऊ शकतो. तर आता आपण दुसऱ्या दिवशी बटाट्याचे स्टिक पाण्यातून काढून परत चांगल्या पाण्यामध्ये 2-3 वेळा धुत आहोत, म्हणजे त्याचं ते स्टार्च निघून जाईल आणि आपले स्टिक चांगले बनतील. तर खूप मेहनतीने मी व्हिडिओ पण बनवलेले आहे आणि पदार्थ पण खूप मेहनतीने बनवलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही पण बनवून खा. आपल्या घरातील छोट्या मुलांना पण द्या. आपल्या मुलांसाठी, नातवांसाठी बनवा. आणि एकदा बनवला तर परत परत बनवण्याची गरज नाही.
आपण आता धुवून घेतलेले आहे सगळे बटाटे स्टिक, सगळे धुवून घेऊन आपण पुन्हा पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. आता हे बाजूला आहे ना छोट्यामध्ये, तर ते म्हणजे जे आपण साईडने कापले होते ना 2 साईडने, तर त्याचे परत स्टिक केलेले आहे. ते छोटे छोटे आहेत म्हणून बाजूला ठेवलेले आहे छोट्या कटोरीमध्ये. आता हे आपण वाफवून घेणार आहोत. पाण्यातून काढून वाफवून घेणार आहोत. तर आतापर्यंत आपण प्रोसेस केलेली आहे. बटाटे घेतले, त्याची साल काढली, त्याचे स्टिक बनवले आणि पाण्यामध्ये भिजू घातले रात्रभर. त्याच्यामध्ये तुरटी फिरवली. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी आपण पाणी उकळायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकलेलं आहे 2 चमचे. आणि आपण जेव्हा बटाटे टाकले ना तेव्हा आपण मीठ पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं. आता या पाण्यातले बटाटे आपण काढून घेतलेले आहे, बटाटे स्टिक, आणि इकडं वाफवायला ठेवलेले आहेत. अंदाजे आपण पाण्यामध्ये 5-10 मिनिट, म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये 5-10 मिनिट फक्त वाफवून घ्यायचे आहेत, पूर्ण शिजवायचे नाही आहेत. अर्ध्याच्या पण कमी शिजवायचे, म्हणजे वाफवून घ्यायचे, शिजवायचे नाही आहे पूर्ण. म्हणजे थोडेसे दाबले तर थोडेसे दाबले गेले पाहिजे फक्त असंच. तर अशा पद्धतीने मी ते वाफवून घेतलेले आहे. आता मी ते सुकायला टाकणार आहे, कापडावरती सुकायला टाकणार आहे. तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने करा आणि आनंद घ्या. हे आपण सरळ ठेवलं ना लाईनीमध्ये तरी पण ठेवता येतं, पण माझे भरपूर होते त्याच्यामुळं मग मी असे म्हणजे सुकायला टाकताना असेच टाकलेले आहे. एक लाईनमध्ये पण डिझाईनमध्ये आपण सुकायला टाकू शकतो. मीठ टाकलेलं आहे, कारण प्रत्येक वेळेला थोडं थोडं मीठ टाकलेलं आहे मी, आणि व्हिनेगर एकदाच टाकलेलं फक्त. तर आपले फ्रेंच फ्राईज स्टिक बनत आहे. आणि घरच्या घरीच आपण कुरकुरीत फ्रेंच फ्राईज बनवण्याचं काम चालू आहे, आणि हॉटेलसारखीच मजा आपण घरी घेणार आहोत. बाहेर सारखे फ्रेंच फ्राईज आता घरच्या घरी. मी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कुरकुरीत फ्रेंच फ्राईज बनवलेले आहे, खूप कमी वेळात आणि खूप चविष्ट. तुम्ही पण नक्की ट्राय करा, अशाच पद्धतीने बनवा. आणि फ्रोझन पण करू शकता. फ्रोझन करून मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे. मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, फ्रीजरमध्ये. आणि ते कसे ठेवले आणि कसे आपण त्याचा वापर करणार आहोत हे पूर्ण पुढे व्हिडिओमध्ये आहे, तर तुम्ही कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, कारण पूर्ण व्हिडिओ बघितली तरच पूर्ण समजणार आहे. मध्ये कुठं स्किप केलं ते पूर्ण समजणार नाही. तरी आपण सुकवायला टाकलेले आहे तिथं सगळे. तर खूप स्टेप आहेत त्याच्या, त्या सगळ्या स्टेप आपण केलेल्या आहे.
स्टिक, बटाट्याचे स्टिक आता आपण सुकायला टाकत आहोत. ते जास्त असल्यामुळे मी असे टाकलेले आहे सुकायला. तर तुम्ही एका लाईनमध्ये पण टाकू शकता. वाफवून सुकवून झालेले आहेत हे आता सुकले. खूप छान आपले स्टिक बनलेले आहेत. आता आपण ते बॅगमध्ये पॅक करणार आहोत. आता आपण टाकलेला आहे कॉर्नफ्लॉर. 2 चमचे टाकलेला आहे, जेणेकरून ते एकमेकांना नको चिटकायला, म्हणून एवढ्या याला 2 चमचे टाकलेला आहे. आपण हे पूर्ण कालवून घेऊन बॅगा भरणार आहोत आणि त्या फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊन आपण त्या तळून खाणार आहोत. तर सोप्या पद्धतीने आपण हे फ्रेंच स्टिक बनवलेले आहेत. ते पूर्ण एकरूप सगळ्यांना मिळण्यासाठी मी अशा पद्धतीने हलवून ते एकत्र त्याला म्हणजे होईल, कालवलं जाईल असं मी करत आहे. आता आपण फ्रोझन बॅग भरणार आहोत. तर नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अंदाजे किती दिवसाने कसे होतात ते. तर मी काढून तुम्हाला तळून दाखवणार आहे. तर मी प्रत्येक पदार्थ बनवते ना, तर बनवताच तो खाल्ला पण जातो आणि म्हणजे ते वानोळा पण दिला जातो. तर नंतर बनवून होईपर्यंत शेवटच्या याच्यापर्यंत थोडासाच बाकी राहतो. अशा पद्धतीने बॅग भरलेल्या आहेत. आता ह्या आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. हे बघा, फ्रीजरमध्ये ठेवायचं काम चालू आहे. फ्रेंच फ्राईज बटाटा स्टिक फ्रोझन म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून आपण त्याचे साठवणूक करून जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊन आपण खाणार आहोत. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवली आहे. तर पुढची प्रोसेस पण आपण करणार आहोत. तर मी काही दिवस थांबवून तुम्हाला नंतर तळून दाखवणार आहे. हा आमचा नातू आहे माझा, तर त्याला खूप आवडलं. थँक्यू. खाऊन बघ. हां, खाऊन तू खा. कसं झालं? आवडलं तुला? हा माझ्या बहिणीचा नातू आहे, त्याला पण आवडलं. आता आपण फ्रोझन फ्रेंच स्टिक बघणार आहोत. तर हे 20 दिवसाचे झालेले आहेत. 20 दिवसानंतर असे आहेत. आतमध्ये एकदम छान जसेच्या तसे आहेत. तर आपण फ्रोझन केलेले आहे. आपल्या व्हिडिओचं नावच आहे फ्रोझन फ्रेंच फ्राईड. तर आता हे म्हणजे ओरिजिनल फ्रेंच फ्राईड झालेले आहे आणि फ्रोझन झालेले आहे. म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवून आपण त्याचा साठवणूक केलेली आहे, स्टोरेज केलेलं आहे. तर 20 दिवसाचे झालेले आहेत
आणि अगोदर खूप झालेले, आता कमी झाले, म्हणजे पूर्ण दोन्ही भरलेले होते. मी गावच्या फ्रीजमध्ये पण नेऊन ठेवलेले आहेत. तर आता आपण घेणार आहोत. हे वापरलेलं आहे, थोडंसंच आहे आता आपल्याला, तर तेच आपण घेणार आहोत आणि फ्रीज बंद करणार आहोत आता. आता आपण काढून घेतलेले आहे, त्याच्यावरती पाणी टाकत आहोत, कारण ते बर्फ झालेलं आहे पूर्ण. तर ते आपल्याला सुटं करायचं आहे आणि त्यातलं बर्फ पण काढून टाकायचं आहे, कारण आपण असंच तेलामध्ये टाकलं तर तेलाचा आवाज येतो, तडतड येतं आणि जपून करावं लागतं. तर हे पूर्णपणे आपल्याला सुके होऊन द्यावे लागतात. कापड घेतलेलं आणि मग तेलामध्ये टाकावे लागतात. फ्रेंच फ्राईड आपण स्टिक टाकलेले आहेत. 2 पाने टाकून सुकायला ठेवणार आहोत. ते सुट्टे करून नंतर कॉटनच्या कापडावरती ठेवून पुसून झाल्याच्या नंतर तळायचे. तरी आपण दुसऱ्या पाण्याने घेतोय धुवून. ते पाणी वतून दिल्यावरती आपण सुकायला ठेवणार आहोत. तर आपले हे सुकून झालेले आहेत, कोरडे कोरडे झालेले आहे. आता आपण तळून घेणार आहोत. तर तेल खूप तापलेलं आहे. मी गॅस बंद केला आणि नंतर हे स्टिक टाकलेले आहेत. तर खूप छान तळता आहेत. तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे त्याला. आणि घरच्या घरी आपले हे फ्रोझन केलेले आहेत. आपण फ्रेंच फ्राईडवरती सुकायला ठेवणार आहोत. तर आता आपल्याला हॉटेलमध्ये जायची गरज नाही आहे, बाहेर कुणाला म्हणायची गरज नाही आहे. घरच्या घरीच आपण जेव्हा पाहिजे तेव्हा आपण बनवून खाऊ शकतो. फक्त आपल्याला अगोदर 10 मिनिट काढून ठेवावे लागणार आहे. तर 5 मिनिट आपण धुवून घेऊ शकतो 2 पाण्याने. 2-3 पाण्याने घेतलं तर लवकर होतं. आणि कापडावरती टाकून किंवा चाळणीवरती टाकून सुकायला ठेवायचं पुढच्या 5 मिनिटासाठी आणि पुसून घेऊन लगेच तळून घ्यायचे. झाले तयार. कलर खूप छान आला आहे, ब्राऊन शेडमध्ये आहे. आणि आपले आता हे तयार झालेले आहे. आपण थोडेसे तळलेले आहे आणि त्याच्यावरती आता आपण मीठ आणि मिरची टाकून घेणार आहोत. आता ते तयार आहेत आपले. हे एक बाकी, तर ते पण तळून घेतो. थोडेसे राहिले होते ते पण आपण तळून घेऊया. मीठ टाकलं आहे आणि मीठ मिरची टाकून आता सॉससोबत खाणार आहोत. हे आपले तयार आहेत फ्रोझन फ्रेंच फ्राईज.